हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. शब्दांना स्वरांच्या झुल्यावर स्वार करून रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी गीतं घरोघरी पोचवली संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जरती वस्ता लागी गाय तशी अनाथांची माय, जरती वस्ता लागी गाय. आकाशवाणीसारख्या प्रसार माध्यमात आपली सेवा रुजू करणाऱ्या यशवंत देवांची सुरावट त्या माध्यमातच वाढीस लागली, बहरत गेली आणि त्यांच्या स्वरांचा दरवळ आसमंतात व्यापून उरला. आता ही सगळी गाणी आपल्या परिचयाचीच आहेत, पण याची सुरुवात मात्र आमच्या घरामध्ये वडिलांच्यापासूनच झाली म्हणायला हरकत नाही. वडील जरी व्यवसायाने कुठलेही संगीतज्ञ नव्हते किंवा वादक नव्हते, तरी पण व्यवसायाला शोभेल इतक्या पद्धतीचं ते तरबेजीने सतार वादन करीत असत. आमच्या घरात लहानपणीच बरीच मोठमोठी मंडळी त्यावेळची गायक मंडळी येत असत. त्यात उदाहरणार्थ पूर्वीचे रहमत खा, नंतर हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, तसंच संगीत नाटकं जेव्हा आमच्या गावामध्ये येत असत तेव्हा भालचंद्र पेंढारकरांचे वडील बापूराव पेंढारकर यांच्या कंपनीचा मुक्कामही आमच्या घरातच असे. त्यामुळे त्यांच्याबरोबर अर्थातच आम्ही जरी बसलो नाही तरी पण संस्कार होत गेले. आणि मला मुळातच तशी गाण्याची आवड, किंवा थोडंसं गर्वाने सांगतो की मला कळतच होतं संगीत, खरोखरच मला कळत होतं. त्यामुळे थोडंफार काय ऐकलं की कळायचं पुढचं मागचा संदर्भ त्याचा काय असेल हे मला उपजत असे. त्यानंतर मग काही वर्षांनी जेव्हा वडील म्हणाले की तुला कुठलं गाणं आवडतं, त्यावेळेला नेमकी 1900 मला वाटतं 35चा काहीतरी तो असा काळ 35-36, जयंत जोशांची राणा राणा ते गेली बाई शीळ ह्या रेकॉर्ड्स त्यावेळेला बाजारात आल्या आणि त्या शिळेने मला शीळ घातली, मोहिनी घातली असं म्हणायला हरकत नाही. आणि असं वाटलं की जयंत जोशांच्या रेकॉर्ड जर आपण ऐकल्या तर त्याप्रमाणे त्या गायला आणि ऐकायलाही बऱ्या वाटतील. म्हणून वडिलांना मी म्हटलं की त्या जरा रेकॉर्ड्स घेऊन या. त्याच्यापूर्वी आमच्याकडे वजेबोवांच्या रेकॉर्ड्स होत्या, अब्दुल करीम खाच्या होत्या, बालगंधर्वांच्या होत्या. त्या सगळ्या मला आवडत नव्हत्या असं नाही, पण जरा नाही म्हटलं तरी त्यातल्या डावा उजवं करायचं म्हटलं तरी ह्या रेकॉर्ड्स मला जास्ती आवडल्या. झेल रानडे यांच्या, तर ह्या सगळ्या थोड्याशा सोप्या अशा चालीच्या सोप्या शब्दांच्या आणि कळतील असे शब्द मराठीतले, त्यामुळे जरा मोहीन त्याच्यावर वाटली. तेव्हा वडील म्हणाले की हे काय तुझ्या डोक्याने घेतलं, इतकं चांगलं शास्त्रीय संगीत सोडायचं सोडून हे कुठलं संगीत. तरी पण त्यांनी माझा कल बघून मला अडवलं मात्र नाही कुठे. म्हणजे जसं आपण एखाद्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाहेरून पाठिंबा देणारा एखादा पक्ष असतो, आतमध्ये शिरायचं नाही परंतु बाहेरून पाठिंबा, तसं वडिलांनी मला बाहेरून पाठिंबा दिला. माझ्या कुठल्याही निर्णयात त्यांनी तसा ढवळाढवळ केली नाही, उलट त्यांनी प्रोत्साहन दिलं. ते म्हणले हरकत नाही, तुला काय करायचं ते कर. तर त्यानंतर तो एक संस्कार सुगम संगीताचा माझा झाला. पण खरं बघायचं तर रेडिओशी माझा संबंध आला तर त्याच्यासाठी 1942 साल म्हणजे माझी वयाची काहीतरी 16-17 वर्ष, मॅट्रिकच्या आधीचा क्लास तो. आणि त्यावेळी मी मुंबईला चिकित्सक शाळेमध्ये शिकत होतो गिरगावातल्या. माझ्या
वर्गसोबती म्हणून जयसिंग भोई त्यावेळेला होता. तर तो मला सहज म्हणाला की तू चल रेडिओत. म्हटलं रेडिओत काय असतं ते? म्हटलं काय नाही, तू चल माझ्याबरोबर, तिथे कार्यक्रम करायचे मुलांचे. मी माझ्या स्वतःकडे बघितलं, म्हटलं अजून मी मूल आहे की काय, कदाचित बालबुद्धीचा असण्याची शक्यता आहे, म्हणून मी स्वतःला मूल समजलो आणि 15-16 वर्षाचा असताना जयसिंग भोई मला तिथे घेऊन गेला. त्यावेळेला रेडिओचं ऑफिस मरीन ड्राईव्हला असे इन्कम टॅक्सच्या शेजारी. तर त्या ठिकाणी मुलांचा कार्यक्रम करणारी जी मंडळी होती त्यात मोहन नगरकर होते, नारायण देसाई, बाळ कुलतरकर, ही सगळी मंडळी त्यावेळी होती. आणखीन मोहन नगरकरांनी मला विचारलं की तू कुठलं वाद्य वाजवतोस? खरं म्हणजे मला तसं कुठलंच वाद्य येत नव्हतं किंवा येत होतं दोन्ही म्हणा, पण मी आपलं सांगून टाकलं मला फ्लूट येते. म्हटलं फ्लूटचा काही उपयोग नाही, कारण फ्लूटसाठी आपलं जयसिंग भोई आहे, तुला आणखी काय येतं? म्हटलं हार्मोनियम. ते म्हटले रेडिओवर चालत नाही. म्हटलं आणखी काय? म्हटलं मी सांगून दिलं, ठोकून दिलं, सतार. मी सतार हातात पण धरलेली नव्हती खरं म्हणजे. म्हटलं सतार? म्हटलं हो. मग ठीक आहे, पुढल्या शनिवारी घेऊन ये. 8 दिवसाचा मध्ये अवधी आणि काहीतरी गाणं वाजवायचं म्हणून त्यावेळेला मी पेणला जाऊन वडिलांच्या जवळ सतार गेली. त्यांनी आधी कपाळा हातच मारायचा बाकी होता. ते म्हटले कधी तू सतार वाजवली नाही, एकदम रेडिओ स्टेशनवर जाऊन काय करणार तू? म्हटलं ते मी बघतो, मला फक्त कसं बसायचं तेवढं जरा सांगा, बाकीचं सुरांचं मी बघून घेईन. मग ते जे आसन होतं त्या आसनात त्यांनी मला सांगितलं की या बोटात नक्की, हे बोट असं असं, बाकीचं मला ज्ञान होतं. आणि त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पहिलं जे गाणं रेडिओत सादर केलं सतारीवर, ते घर घर में ते दिवाली है मेरे घर में अंधेरा, टन 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 टन, याला काही फारशी अक्कल लागत नाही. तर ते मी वाजवलं आणि त्यावेळी मला आठवतं आहे की रेडिओतून मला 2 रुपये मिळाले. ते माझी पहिली रेडिओची कमाई संगीतावरची. तर कमाईचं सोडून देऊ आपण, तेव्हा पण तिथून ते चंचू प्रवेश झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग मुलांच्या कार्यक्रमामध्ये मी ऑर्केस्ट्रा बसवणं. त्यातली एक गंमत म्हणजे कल्याणजी आनंदजी आमच्याबरोबर होते. कल्याणजी हे क्लारनेट वाजवत होते. त्यांचं त्यावेळेला ठाकूरद्वारच्या गिरगावच्या नाक्यावर किराणा मालाचं दुकान होतं, परंतु ते आमच्यात मिसळायचे. आता तर ते फारच मोठे झाले, पण मैत्री आमची अजून कायम आहे. सुरासुरामध्ये असूर कुठेही शिरलेला नाही, तर ती मैत्री कायम आहे. आणखीन कल्याणजी क्लारनेट वाजवायचे, एक आमचे विमल दिघे म्हणून होते ते मेंडेलिन वाजवायचे, जयसिंग भोई फ्लूट वाजवायचा, शांताराम भडेकर होते ते जलतरंग वाजवायचे, मी सतार वाजवायचं. असा तो मुलांचा संच त्यावेळेला नाही म्हटलं तरी कौतुक होतच त्याचं. तर असं करत करत आम्ही कार्यक्रम करतो. रेडिओ ते चालीबिली लावायच्या, मुलांच्या कविता म्हणजे असं त्याला चाली लावून म्हणायच्या. असं करता हळूहळू चाल देणं आणि सतार वाजवणं असा एक दुहेरी माझा कालक्रम सुरू झाला. पण त्याच वेळेला शिक्षणही होतं चालू आणि मी BSc झालो होतो 1948 साली. आणि मग त्यानंतर पुढे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी झाली, चक्क पोटापाण्याची काळजी म्हणून रेशनिंग ऑफिस. आणखीन मग त्याचबरोबर रेडिओ स्टेशनवरची कामं सुरू होती आणि त्यामुळे माझा अनुभव संगीत क्षेत्रातला वाढत होताच. रेशनिंग ऑफिसची नोकरी तशी कायमची राहिली नाही, तिथे मला रिट्रेंचमेंट घ्यावी लागली. तसंच HMVमध्ये सुद्धा मी संगीतकार आणखीन सतारवादक म्हणून होतो. त्यावेळी माझे तिथले जे ऑफिसर होते, ज्येष्ठ ऑफिसर, ते वसंतराव कामेरकर, GN जोशी. नंतर त्यावेळेला मला एक फायदा झाला की त्या ठिकाणी त्यावेळेस सिनेमाची जी गाणी रेकॉर्ड होत असत ती एकमेव HMV कंपनीच होती की जी बाजारात आणत असे. त्यामुळे त्यांच्या मोनोपॉलीचा फायदा मला असा झाला की सगळे संगीतकार, सगळे त्यांचे दिग्दर्शक, सगळे प्रोड्युसर हे HMV शिवाय त्यांना कुठे थारा नव्हता. आणि ती सगळी मंडळी तिथून आपापली गाणी रेकॉर्ड करून जायची. तेव्हा तो एक पूर्ण संगीताचा असा एक आभा असं आपण म्हणूया आणखीन वातावरण मला त्या ठिकाणी मिळालं. मग नौशादसारखी मंडळी, अनिल विश्वाससारखी मंडळी, नंतर शंकर जयकिसन, श्रीरामचंद्र, हे सगळे तिथे मी जवळून पाहिलेले आहे. तर तो एक संस्कार झाला. आणि नंतर मग हळूहळू 1955च्या सुमाराला मला सिलोनला जायला मिळालं होतं. सिलोनला शिरीन वजीबदार म्हणून जी नर्तिका होत्या त्यांच्या ऑर्केस्ट्राबरोबर मी सतारवादक म्हणून गेलो होतो. आणि त्याच वेळेस नेमकं ऑल इंडिया रेडिओ सुगम संगीताचं स्पेशल युनिट SLMU, स्पेशल लाईट म्युझिक युनिट स्थापन झालं. पण मला त्यावेळेला मिळालं नाही. 57 साली मात्र मी 58 साली मी त्या ठिकाणी नोकरीला लागलो सतारवादक. आणखी जे पडेल ते काम. त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटेल, आमची जी कॉन्ट्रॅक्ट्स असत त्या कॉन्ट्रॅक्टवर 1 तारीख ते 30 तारीख एवढंच फक्त कॉन्ट्रॅक्ट. 30 तारखेच्या नंतर तुम्ही असाल किंवा नसाल नोकरीवर काही सांगता येत नाही. पण त्या 1 ते 30 तारखेपर्यंत ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड अशी ती अट असे. ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला राबवून घेऊ ते आणि केव्हाही 24 तासातल्या अशी ती अट, छानपैकी अट होती. पण आम्ही ती पाळत असू. आणि मी असा विचार केला की आपण जास्तीत जास्त रेडिओच्या कसं उपयोगी पडूया. चाल म्हटलं तर चाल, सतार म्हटलं तर सतार, काही स्क्रिप्ट लिहावं लागलं तर ते पण लिहिलेलं आहे. एका तरलेले अभंग नावाची एक श्रुतिका तुकाराम बीजेच्या दिवशी कुणाची तरी आली नाही म्हणून मी लिहिली. आणि त्यामुळे मी नाही म्हटलं तरी युटिलिटीच्या दृष्टिकोनातून किंवा उपयोगितेच्या दृष्टिकोनातून, चक्क मराठीत बोलायचं तर
मी तिथे हवा असं झालो आणि त्यामुळे मग 1 ते 30 आणि मग पुढे कंटिन्यूअस मला कुठेही मध्ये ब्रेक नाही मिळाला. म्हणून लोक जेव्हा विचारत असेल की तुमच्या कॉन्ट्रॅक्ट टर्म्स काय आहे, सर्व्हिस टर्म्स, तर म्हटलं सर्व्हिस टर्म काय, ऑलवेज टेम्पररी, म्हणजे परमनंटली टेम्पररी अशीच आमची सर्व्हिस आहे. बहर धुंद वेलीवर यावा, हळूच लाजरा पक्षी गावा, पक्षी गावा. बहर धुंद वेलीवर यावा, हळूच लाजरा पक्षी गावा, पक्षी गावा. आणि अचानक गळून पडावी, आणि अचानक गळून पडावी, विखरून सगळी पाने. डोळ्यामधले आसू पुसते, ओठावरले गाणे, ओठावरले गाणे. रेडिओ स्टेशनवरची एक गोष्ट मला आठवते की रेडिओ स्टेशनवर नेहमी इमर्जन्सीच असते केव्हाही. त्यावेळेला पूर्वी जसं आजकाल रेकॉर्डिंग आपण करतो आणि मग ते ऐकतो रेडिओतून, तसं नसे. प्रत्येक गायकाला दिवसातून 3 वेळा रेडिओ स्टेशनवर जावं लागत असे. कोणाचा सकाळी 8 वाजता कार्यक्रम असेल तर 7:30 वाजता तिथे हजर राहून रिहर्सल करून 8ला ब्रॉडकास्ट. दुपारी असेल तर पुन्हा घरी जाऊन दुपारी येणे किंवा तिथेच थांबणे. अशी दिवसातून 3 सिटिंग जातात सुगम संगीताची, 15-15 मिनिटाची, कधी दुपारी 10 मिनिटाची असं. तर त्या 3 वेळेला प्रत्येकाला तिथे हजेरी लावावी लागत असे. आणि मग कधी जर समजा एखादा उशीर आला, अगदी धडपडत 5 मिनिटं आधी, तर तो कशी तरी रिहर्सल व्हायची. आणि मग त्याच्यात एखाद्या दुसऱ्या गाण्याचं जर म्युझिक जर बनवायचं असेल तर आम्ही तिथल्या तिथे तो ब्रॉडकास्ट चालू असताना बनवित होतो. ही जे फॅकल्टी क्रिएट झाली आमची की येस, समोर कसलाही आवाज असो, आपला आतला आवाज नाही आपल्या ह्याचं जर नातं जुळवता आलं तर ते जास्ती चांगलं. हे तिथे आम्ही रेडिओतून ते शिकलो. खरं म्हणजे रेडिओनीच घडवलं असं म्हणायला काही हरकत नाही. रेडिओतून ज्या अनेक प्रकारची कामं आम्ही केली, त्या कामं करण्यासाठी जी एक मानसिक तयारी आणि त्या कलेची म्हणून एक तयारी राहायला लागत असे, मीडियमची तयारी, त्या दोन्ही तयारी आमच्या झाल्या. विशेष म्हणजे मानसिक तयारी की आता संकट आलं तर काय करायचं, त्याप्रमाणे ते झालं. कधी कधी स्क्रिप्ट आलेलं नसे आणि संगीतिका चालू आहे, पहिलं गाणं रेडिओ ब्रॉडकास्ट होतं आणि शेवटच्या गाण्याची चाल मी लावतोय आणि ते 30 मिनिटानंतर ते ब्रॉडकास्ट होणार आहे, असेही एक संकट. गायक यांच्या तिथे नेहमीच्या राबत्यामुळे चांगली घसट झाली, ओळख झाली. त्यांच्या कलेचाही परिचय झाला. आचार्य अत्र्यांची ओळख तिथलीच, मंगेश पाडगावकरांची तिथलीच, वारा कांतांची तिथलीच, कानेटकरांची तिथली, डी अमेल म्हणून ते हे होते, आकाशवाणीचे ऑफिसर होते, संगीत विभागाचे प्रमुख होते, स्वतः चांगले उत्तम कलाकार. आणि त्यावेळेचा आकाशवाणी वाद्यवृंद जो अतिशय सुपरिचित आणि प्रसिद्ध, तो त्यांच्याच हाताखाली असे. ते सर्वजण त्यांच्या हाताखाली काम करत असत आणि डी अमेल स्वतः त्याचे धून तयार करत असत. अतिशय विद्वान मनुष्य. तर अशा मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. पाडगावकरांची ओळख तिथलीच. आता जी आपण अनेक पाडगावकरांची गाणी ऐकता, पाडगावकर यशवंतदेव पाडगावकरांची शब्द माझे सूर, तर त्याला सुरुवात कुठून झाली तर आकाशवाणीसाठी त्यांनी एक श्रुतिका लिहिली होती, संगीतिका लिहिली होती, तिचं नाव राधा, राधेच्या जीवनावरचं. तर त्यावेळेला जी गायिका होती ह्या गाण्यासाठी, दूर आर्त सांग कोणी छेडिले असावरी, मधुबाला जवेरी, तर मधुबाला चावला म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. त्या आमच्या मुलांच्या कार्यक्रमातही भाग घेत होत्या. दूर आर्त
सांग कोणी छेडली असावरी दूरार्थ सांग कोणी छेडली असावरी पारिजात कुसुमे पारिजात कुसुमे उधळली मनावरी दूरार्थ सांग कोणी छेडली असावरी. ही गाणी त्यावेळी फार लोकप्रिय झाली आणि नंतर मला आठवत आहे की या गाण्यामुळेच आम्ही एका गणपतीचा कार्यक्रम एका ठिकाणी जो केला होता त्यामध्ये राधा शृंगीतिक या संगीतिकेने आम्हाला तारलं. आमचा कार्यक्रम तिथे पडणार होता. हे जेव्हा मला कळलं तेव्हा म्हटलं आता काहीतरी गिमिक केली पाहिजे म्हणून मी त्यांना म्हटलं सगळ्या श्रोत्यांना की आता तुम्ही तुमची घड्याळ जरा लावा नीट आणि आम्ही रेडिओवर जी संगीतिका सादर करतो बरोबर 29 मिनिटात कशी संपते याचा अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले. तर आता प्रत्यक्ष बघा आपण कशी संपते, कशी सुरुवात होते ती बघा, कशी संपते तेव्हा बघा आणि आपापली घड्याळं बघा त्यावेळेस बरोबर 29 मिनिटं झालेली असतील. कारण त्यावेळेस मिनिट टू मिनिट काय सेकंड टू सेकंड आम्हाला काम करण्याची सवय आणि एक्झॅक्टली आम्ही तसं केलं. निदान तो अर्धा तास तरी प्रत्येकजण सावरून बसला होता की बरोबर 29 मिनिटात आधी संपत आलं. आत्ता कसं नाही बरोबर 29 मिनिटाला आम्ही संपवलं. कारण जे रेडिओत आम्ही काम केलं होतं तेच तिथे समोर काम केलं. HMBमध्ये असताना विसरशील खास मला हे जे के उपाध्यांचं गाणं माझ्याजवळ होतं आणि ते मी चाल तिकडे ऐकवली ती. विसरशील खास मला दृष्टी आड होता विसरशील खास मला दृष्टी आड होता वचनेही गोड गोड वचनेही गोड गोड देशी जरी आता विसरशील खास मला दृष्टी आड होता विसरशील खास मला. हे जे गाणं आहे हे त्यावेळेला मी HMB जेव्हा ऐकवलं तर ते म्हणले गाणं आहे चांगलं आहे फर्स्ट क्लास आहे पण चाल डल आहे म्हणे. हे काही विकली जाणारी चाल नव्हे, एकदम अशी चटपटीत चाल पाहिजे की जे झटकन लोकांना घ्यावीशी वाटेल. म्हटलं ठीक आहे या गाण्याला अशीच चाल मला सुचते. तेव्हा ते गाणं त्यावेळेला रेकॉर्डिंग झालं नाही त्या गाण्याचं. परंतु नंतर ज्या वेळेला आकाशवाणीमध्येच राजा बढे असताना किंवा केशवराव भोळे असताना मी तिथे होतो आणि त्यावेळेला रंजनी नावाचा एक कार्यक्रम आकाशवाणीने जाहीर केला. तो कार्यक्रम म्हणजे 15 मिनिटामध्ये दर महिन्याला गाणी नवीन सादर करायची आणि आकाशवाणीच्या सुदैवाने त्यावेळेला लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकरांच्याबरोबर आल्या होत्या. आशा भोसले यांनी जी गाणी अतिशय लोकप्रिय अजूनही ती ताजी वाटतात ती म्हणजे कशी काळ नागिणी किंवा कुठलं ते तिन्ही सांजा सखे मिळाल्या ही भारत आंब्यांची गाणी अतिशय लोकप्रिय अमर गाणी त्यावेळेला प्रथम रेकॉर्ड झाली ती आकाशवाणीमध्ये झाली ह्याच कार्यक्रमासाठी रंजनी कार्यक्रमासाठी. आणि रंजनी कार्यक्रम 15 मिनिटाचा जाहीर केला होता आणि ही जी 2-3 गाणी झाली लताबाईंची आणि आशाबाईंची ही मिळून 10च मिनिटं झाली. आता 5 मिनिटाचं काय करायचं पुढलं. तर त्यावेळेला आकाशवाणीमध्ये जे आम्ही कार्यक्रम जाहीर करत होतो ते होत असत आणि जर 5 मिनिटं कमी कार्यक्रम झाला तर आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी विचारणा होत असे का हो 5 मिनिटं कमी का पडला कार्यक्रम. असा प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यावा लागत असे. जसा प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो तसा प्रत्येक मिनिटाचा हिशोब आकाशवाणीला त्यावेळी. आणि ती चांगली गोष्ट की 15 मिनिटाचं कार्यक्रम आम्ही लोकांना सांगितलं तर त्याप्रमाणे दिला पाहिजे. नाही तर ब्रीच ऑफ ट्रस्ट इतकं ते गांभीर्याने घेतलं जात असे. तर आता 5 मिनिटाचं काय करायचं म्हणून केशवराव भोळेंनी मला विचारलं. त्यावेळी हे गाणं माझ्याजवळ होतं पण आशाबाई लताबाईंचा काही प्रश्नच नव्हता. त्या गेलेल्याच होत्या निघून. आता कोणाला हे गाणं द्यायचं. माझ्यासमोर त्यावेळेला सुधा मल्होत्रा नावाची आर्टिस्ट होती की माझे हिंदीमध्येही बरेच मी काम करायला मला आवडतं. त्यावेळी मी हिंदी कार्यक्रम बरेच ऐकत होतो, भजनं ऐकत होतो, गीत ऐकत होतो, गझल ऐकत होतो. तर सुधा मल्होत्राचा आवाज मला काही विशिष्ट चांगला वाटला आणि म्हटलं या गाण्यासाठी आपण प्रयत्न करून बघूया. ती चांगलं गाईल असं मला वाटलं. कारण तिथे जरी तिला भाषा कळली नाही तरी संगीताच्या माध्यमातून तिने जे काही त्यानंतर गाणं गायलं ते इतकं लोकप्रिय झालं की त्या गाण्यानंतर मी लताबाईंच्या आणि आशाबाईंच्या या गाण्यानंतर विसरशील खास मला हे गाणं अतिशय 15-20 वर्ष ते लोकप्रिय झालं. पण त्यावेळी त्याची रेकॉर्ड निघालेली नव्हती. लोकांची आकाशवाणीला पत्र यायची की अहो ही रेकॉर्ड आहे का. ते रेकॉर्ड आकाशवाणी काढतच नव्हतं. HMBकडे विचारणा झाली की या गाण्याची रेकॉर्ड. त्यावेळी HMBने आकाशवाणीला विचारलं की या गाण्याचं काय करायचं. मग कर्मधर्मसेवकाने ते गाणं माझंच असल्यामुळे आणि या गाण्याचं नशीब असं की आशाबाई झटकन हो म्हणाले हो मी हे गाणं म्हणते HMBसाठी. म्हणून आपल्या तमाम रसिकांना जे हल्ली गाणं माहिती आहे किंवा जे गाणं आशाबाईंच्या आवाजात आपण ऐकता ते मूळ
कुठल्या अर्थाने मी पारखून तरी कुठल्या पद्धतीने घ्यायचं, काय त्यात बघायचं. तर मला स्वतःला असं वाटतं की चाल जी असते ती त्या शब्दात दडलेली असते अर्थाच्या रूपाने. त्यामुळे ती सार्थ कविता असते की ज्यामध्ये कवीला काहीतरी निश्चित सांगायचं आहे आणि ते निश्चित सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं वाचक जो रसिक असतो त्यात कुठल्याही प्रकारचं अर्थाची दिशाभूल झालेली नाही. अशी जी स्वच्छ कविता असते ती माझ्या दृष्टीने चाल लावायला मी तरी स्वतःला योग्य समजतो. कारण त्यामुळे संगीताची जी एक ताकद आहे अर्थ निश्चित पुढे करण्याची, वर आणण्याची, तिला कस लागतो. आणि मग चांगली कविता आणि चांगली चाल जर एकत्र जमली तर मग त्याचं सोनं होतं असं मला वाटतं. आता हे जे गाणं आहे, किती लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. तर अशी गाणी, केवळ गाणीच मला आवडली, शब्द आवडल्यानंतर इमिजिएटली मला असं वाटतं की शब्दांना आवडणारी चाल आपण दिली पाहिजे. आपल्याला आवडणारा राग त्याच्यात घुसडता कामा नये. शब्द आणि सूर एकमेकांच्या पसंतीचे पाहिजेत. माझ्या पसंतीचे सूर मी शब्दावर कधी आत्तापर्यंत लागलेले नाहीत. म्हणून आत्तापर्यंत जे शब्द आणि सूर एकत्र आले ते कायमच एकत्र राहिले आणि मग त्यांचं जे स्वरशिल्प असं आपण म्हणूया ते कायम राहिलं असं मला वाटतं. जरिया पुसून गेल्या, जरिया पुसून गेल्या, साऱ्या जुन्या खुणा रे, जरिया पुसून गेल्या, साऱ्या जुन्या खुणा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे, जरिया पुसून गेला. आकाशवाणीच्या नोकरीमध्ये 1967 साल जेव्हा उजाडलं त्यावेळेला माझी बदली झाली नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावर. कुठल्याही नोकरीमध्ये हा एक भाग अविभाज्य असतोच की कुठेतरी बदली होते. पण मुंबईहून नागपूरला गेल्यामुळे इथलं जे क्षेत्र होतं संगीताचं त्यात काही बाधा पडेल की काय असं माझ्या खरं म्हणजे मनातही आलं नाही. एक तर अडचणी जेव्हा समोर येतात तेव्हा मी जरा आशावादी दृष्टिकोनच नेहमी ठेवतो. म्हणजे समोर एखादा समजा दगड दिसला त्याची पायरी करून आपल्याला जाता येते की नाही बघायचं. दगड असल्यामुळे परत दगड बघून मागे नाही जायचं, दगडावर पाऊल ठेवून पुढे जायचं. असा एक प्रकारचा आशावाद हा पहिल्यापासूनच माझ्यामध्ये असल्यामुळे आता म्हटलं तिकडचं काय नवीन जग आहे ते बघूया ना. नागपूर आकाशवाणी म्हणजे काय. तर नागपूर आकाशवाणीने अनेक फायदे झाले माझे. एक तर पुरुषोत्तम दारव्हेकरांची ओळख, कवी अनिलांची ओळख, सुरेश भटांची ओळख, नाग देशपांडेंची ओळख, क्रेस, या सगळ्यांच्या ओळखी व्हायला कारण पुन्हा सरकारी नोकरीच. तर तिथे गेल्यानंतर मला दारव्हेकरांचा एक विशेष म्हणजे आपल्याला सांगावासा वाटतो की मनुष्य विचार करताना सुद्धा आपले कप्पे कसे बदलतो किंवा निश्चित या कप्प्याबद्दलच विचार करायचा, म्हणजे याच कप्प्याबद्दल विचार करायचा, दुसरा कुठलाही कप्पा त्यात आणून द्यायचा नाही. इतकं तो आपल्या विचाराने एक चांगली दिशा लावतो, शिस्त लावतो असे दारव्हेकर. म्हणजे एकदा काय झालं की आकाशवाणीच्या नागपूर केंद्रांनी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने एक संगीतिका सादर करायचं ठरवलं की जी संगीतिका इतर स्टेशनवर त्यावेळेला ब्रॉडकास्ट होणार होती. तर मग दारव्हेकर म्हणाले की आपल्याला ऑगस्टमध्ये 15च्या सुमाराला ती गोकुळाष्टमीची आपल्याला श्रुतिका सादर करायची. त्याच्या आधी 15 दिवस तो टेप तयार व्हायला पाहिजे, त्याच्या आधी 15 दिवस तुमचे रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, त्याच्या आधी 8 दिवस तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट आणि सगळी तयारी व्हायला पाहिजे. मग तुम्ही असं करा, जूनच्या 15 तारखेला मला विचारा, त्या स्क्रिप्टबद्दल आपण बोलू. मी कसला घाईला आलेला, मला वाटलं की आपण ठीक आहे आता बोलूया. तर 14 जूनलाच मी त्यांच्याकडे गेलो. त्याने आपल्या डायरीमध्ये बघितलं, अहो देव म्हणाली 14 जून आहेत, मी तुम्हाला 15 जूनला सांगितलं होतं, आज नाही उद्या. म्हटलं अहो आज नाही उद्याच. आणि मग उद्या म्हणजे उद्या ते माझ्याकडे आले की आज 15 जून, आता बोला, आता तुम्ही दुसरं काम बाजूला ठेवा, आता 15 जून. माझं इतर काम मला बाजूला ठेवावं लागलं कारण मला कळलं होतं की गाठ कोणाची आहे. तर मग त्याप्रमाणे त्यांनी विचार केला आणि मग कृष्ण राधा, कृष्ण आणि गोपी, कृष्ण आणि एकंदर तिथला निसर्ग, कृष्ण आणि नदी, कृष्ण आणि वृक्ष, या सगळ्यांचा एकंदर समन्वय ज्या श्रुतिकेमध्ये होईल संगीतिकेत, अशी संगीतिका त्यांनी लिहिली.
आणि लिहिताना कृष्ण म्हणजे अर्थातच बासरी ही अविभाज्य घटक कृष्णाचा. पण आमचा बासरीवाला जायच्या वेळी रजेवर गेला, तर दुसरा बासरीवाला नागपूरमध्ये त्यावेळेला नव्हता. आणि रेकॉर्डेड बासऱ्या कृष्णाच्या बाबतीत वाजवायच्या म्हणजे विनोदच व्हायचा होतो, की पन्नालालची बासरी लोकांना इतकी माहिती झाली होती की हा कृष्ण याला म्हणायच्या ऐवजी पन्नालाल घोषित आले असं म्हणतील लोक. त्यामुळे तो विचारही सोडून द्यावा लागला. पण याच्यातून सुद्धा दार्वेकरांनी मार्ग काढला. त्यांनी मार्ग असा काढला की कृष्ण आलाच नाही शेवटपर्यंत, त्याची बासरी वाजलीच नाही. आणि मग राधेचं काय होईल, त्या कदंब वृक्षाचं काय होईल, त्या यमुनेचं काय होईल, त्या गोपिकांचं काय होईल, यांची सगळ्यांची मनस्थिती कृष्ण अजून काय येत नाही या एका प्रश्नाभोवती गुंडाळून ठेवण्यात त्यांनी 30 मिनटं श्रोत्यांना हे करून ठेवलं. आणि त्या संबंध 30 मिनटात एकदाही कृष्णाची बासरी वाजली नाही, कारण आमचा बासरीवाला रजेवर गेला होता. परंतु हे लिहिण्याचं कसब त्यांचं, हे पुन्हा रेडिओच्या ज्या अशा अनेक अडचणी केव्हाही उद्भवतात त्याच्यासाठी मानसिकता तयार करणं, हे जे एक प्रकारचं आम्हाला मशागत म्हणतो आपण, ती आम्हाला रेडिओनेच करून दिली. एकदा प्रभाकर जोगांना काय वाटलं की त्यांनी स्वर नागपूरला लिहून पाठवले. म्हणाले या स्वरांच्या मापाचं गाणं तिकडून लिहून पाठवा म्हणून. आपल्याला ते गाणं माहिती आहे, परंतु त्याचा जन्म असा आहे आपल्याला माहीत नसेल म्हणून सांगतो की अक्षरशः एका इनलँड लेटरमध्ये प्रभाकर जोगांनी स्वर लिहून पाठवले. सा नि ध नि ध नि ध प ध प, सा नि ध नि ध नि ध प ध प, ग म प प प ध ध नि रे नि ध प ध सा, स्वर आले गुरुनी, स्वर आले गुरुनी, ग म प जुळल्या प प ध सगळ्या. असंच आहे, त्याला काय करणार. कारण हा माझा पहिला प्रसंग आहे की दुसऱ्याच्या चालीवर शब्द लिहायचे. मला स्वतःला वाटत होतं की अगोदर शब्द मिळाले की छान असतं आणि मग त्याच्यावर आपण चाल लावू. पण इथे उलटा प्रकार. आणि त्यात मी कवी म्हणजे जमत्यम, त्यात स्वर प्रभाकर जोगांचे आणि गाणार पुन्हा सुधीर फडके होते. म्हणजे म्हटलं माझी अक्षरशः गळचेपीच, कारण सुधीर फडक्यांच्या गळ्यातनं ते शब्द येणार माझे, म्हणजे गळचेपी माझी शेवटी. त्यामुळे त्यांना आवडणारे शब्द आणि पुन्हा स्वरांना आवडणारे, पण ते जमलं. आणि ते असं वाटतं की या स्वरांच्यासाठी ते शब्द आहेत किंवा शब्दांच्यासाठी ते सूर आहे, इतकं ते चांगलं जमलं. सगळ्या त्या आठवणी वर आले गुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी वर आले गुरुनी. दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे, दूर दूर तेथे हुरहुर. सुरेल गायक, उत्तम संगीतकार असलेले यशवंत देव कवी देखील आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी हा त्यांच्या अंतरात्म्याचाच स्वर. मनःपूर्वक भावलं ते त्यांच्या लेखणीतनं उतरलं आणि ते शब्द सहज सुंदर स्वरांनी समर्थपणे पेलले. मला स्वतःला असं वाटतं की माझी ताकद खरी शब्दांची, मूळ ताकद शब्द. कारण शब्द प्रेरणा देऊन जे मला सूर सुचवतात तेवढेच मी ठेवतो. मी माझी अक्कल त्याच्यात जराही चालवत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने चांगले शब्द मिळाले की माझं काम अगदी सोपं. पण ते मिळेपर्यंत कधी कधी असं वाटतं की आणखी चांगले शब्द, आणखी चांगले शब्द असावेत. म्हणून मग मी कधी कधी काय करायला लागलो की जेव्हा चांगले शब्द येत नव्हते माझ्यासमोर कवींचे, त्यावेळेला मग मी आता म्हटलं हे समजा आपल्यासमोर आलं आहे तर आपण काय करूया. तर पहिल्यांदा ते मी गाणं दुरुस्त करीत असे की पहिली ओळ माझ्या मनासारखी नसेल तर ती पहिली ओळ अशी का नाही तुम्ही लिहिलीत म्हणून विचारण्यासाठी मी ती ओळ लिहायची. मला करायचीच वाटायचं की दुसरी ओळ पण तेवढी चांगली नाही, मग मी ह्या दुसरी ओळीच्या ऐवजी तुम्ही ही दुसरी ओळ लिहिली असती तर. असं करता संबंध त्या कवींची, नवोदित कवी होते कधी, तर त्यांची गाणी मी दुरुस्त करून त्यांच्यासमोर मांडत असे. मग ते म्हणजे अहो हे चांगलं आहे. म्हटलं हे तुम्ही लिहायला पाहिजे होतं कवी म्हणून मी त्यांच्यातली दुरुस्त केली. परंतु ही दुरुस्त करण्याचाही मला फायदा असा झाला की या
नव्हे, पण चांगलं गाणं मिळालं तर काय करायचं, तर मग आपणच लिहूया. म्हणून काही चित्रपटाची गाणी मी लिहिली. ती केवळ माझी स्वतःची इच्छा होती. उदाहरणार्थ या स्वतःच्या पहिल्या चित्रपटासाठी सुद्धा मला माडगुळकर हवे होते, मला राजावाडे पाहिजे होते, मला शांता शेळके हवा होता, शांताराम आठवले पाहिजे होते, असे कितीतरी लोक त्यावेळेला होते, पी सावळाराम होते. पण नाही, पु ल देशपांडे म्हणले नाही, तुलाच लिहायला पाहिजे. म्हणून ही पहिल्या चित्रपटाची गाणी मी लिहिली. तसंच कामापुरता मामाच्या बाबतीत सुद्धा ते गाणं आपल्याला माहिती आहे. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे, रंगविले मी मनात चित्र देखणे, आवडले वेडीला स्वप्न खेळणे, स्वप्नातील चांदवा, स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. मी स्वतः BSc विथ फिजिक्स मॅथमॅटिक्स, त्यामुळे साहित्याच्या वाटेला मी चुकूनसुद्धा गेलो नाही. आणि जे काही वाचलं असेल ते मॅट्रिकच्या लेवलपर्यंतच वाचलं होतं. पुढे सगळंच गणित आणि फिजिक्स होतं. त्यामुळे त्याच्यानंतर काही माझा आणि साहित्याचा संपर्क राहिला नाही. परंतु या निमित्ताने की आता आपल्याला गाणी लिहायची आहेत, मग त्यानंतर मग तांब्यांची शैली, माडगुळकरांची शैली, कांत कसे लिहितात, शांताबाई कसे लिहितात, नंतर हल्लीचं जे नवीन गाणी, नवीन जे त्याच्यामध्ये प्रवाह आले मर्ढेकरांच्यापासून, ते काय आहेत, ते आपल्याला गाण्याला कितपत उपयोगी पडतात. आणि मग मी हे जी गाणी मी तपासली, ही साहित्यिक दृष्टिकोन वगैरे मला काही कळत नाही. ती गाण्याच्या अंगाने जर तपासली तर आपल्याला ती गाण्याला गायला उपयोगी पडतील की नाही, किंबहुना याचं गायनीयता कितपत ह्या प्रत्येक कवितेमध्ये, असं मी तपासलं. त्यामुळे काही काही चांगल्या कवितासुद्धा बाजूला ठेवल्या, कारण त्या गायल्यासारख्या नव्हत्या, ते चिंतनीय होत्या. त्यांचा अर्थ लावत बसावं, पण त्यांना चाल लावत बसू नये, कारण त्यांचा अर्थ सांभाळण्याकर आपल्याला कळेपर्यंतच बराच वेळ जातो, तर लोकांना कितीतरी जास्त वेळ जाईल. त्यामुळे सहज सोपी अशी मी गाणी निवडली आणि मग त्याला चाल देण्याचा प्रयत्न केला. कविता विनोदी निराळ, पण विनोदी म्हणजे विडंबन गीतं. तर विडंबन गीतं मी लिहिली याला कारण मला दुसऱ्यांची चांगली गाणी नीट चांगल्या पद्धतीने म्हणता येत नाहीत, हे मला पक्कं माहिती. तेव्हा भावगीताच्या एकंदर मैफिलीत जर मला असं कोणी सांगितलं की तुम्ही हे जगदीश केबुलकरांचं हे गाणं, सुधीर फडकेंची चाल ते तुम्ही म्हणा, आता माझा त्याच्यात काही संबंध नाही. कवी म्हणून नाही आणि संगीतकार म्हणूनही नाही, गायक तर मी नव्हतोच कधी. त्यामुळे हे गाणं मला काही म्हणता येत नाही. मग काय करायचं त्याचं, तर त्या याच्यावर मग एक विडंबन गीत, म्हणजे उदाहरणार्थ देहाची तिजोरी, हे मला येत नाही, आता मी काय करणार. त्याच्यावर मग एक पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा, मरणधाड देवाता, मरणधाड देवा. पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा, मरणधाड देवाता, मरणधाड देवा, मरणधाड देवाता, मरणधाड देवा. अशा पद्धतीने हा माझा लिखाणाचा एक आपण समजूया हा मार्ग सुरू झाला होता. आणि मला असं वाटत होतं की आपल्या गाण्याला आपण चाल लावावी आणि ते आपणच म्हणावं. या थोडक्यात मी त्रिमूर्ती, की संगीतकार मीच, गीतकार मीच आणि गायक तर मीच, जो काय असेल तो. आणि त्यामुळे मग माझ्या मैफिलीमध्ये सुद्धा बरीचशी
म्युझिकच ऐकवते. चित्रपट संगीत आहे, फोक म्युझिक आहे, अनेक भाषांचं संगीत आहे, बिहार आहे, मद्रास आहे, लखनौ आहे, पंजाब आहे, काय नाही तर सगळ्यांचं संगीत तिथे मला ऐकायला मिळालं. हा एक माझ्या दृष्टीने फायदा झाला. आणि त्यावेळेला इमर्जन्सी डिक्लेअर झाली. 1973च्या नंतरची गोष्ट, मला 77ची असेल, मला लक्षात नाही. तर इमर्जन्सी ज्यावेळी डिक्लेअर झाली त्यावेळेला मोठमोठ्या कवींना, मोठमोठ्या सिनेमा क्षेत्रातल्या गायकांना पाचारण केलं गेलं की आता तुम्ही काहीतरी याच्यासाठी लिहा, म्हणजे आकाशवाणीसाठी तुम्ही काहीतरी योगदान करा. तेव्हा आशा भोसलेंना आणायचं काम मी त्यावेळेला केलं. आशा भोसले माझ्या एका गाण्यासाठी रेडिओत यायला लागल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल की तोपर्यंत म्हणजे जवळजवळ माझ्या कारकिर्दीत इतकी वर्ष झाली, 20 वर्ष झाली, मी इतक्या चाली तयार केल्या होत्या. पण आकाशवाणीच्या दृष्टिकोनातून मी आकाशवाणीचा ज्याला आपण म्हणतो की शिक्कामोर्तब झालेला कवीही नव्हतो आणि संगीतकारही नव्हतो. अप्रूव्ड बाय ऑल इंडिया रेडिओ असं नव्हतं. ते त्यावेळेला झालं की आता यशवंत देवाला चाली देता येतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मग काही का होईना, पण त्यावेळी ते त्यांना ते करावं लागलं. काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याच्यामध्ये हुकअप होता की ते तसं केलं नसतं तर ही गाणी झाली नसती. त्यामुळे मग मी आशाबाईंचं गाणं एक इमर्जन्सीच्या दृष्टिकोनातून एक केलं तिथे. आणि मग मन्नाडेचं एक गाणं केलं. अशी 2-3 गाणी मी त्यावेळी तिथे केली. आणि मग पुन्हा आकाशवाणीवर जेव्हा आलो होते 84पर्यंत माझी आकाशवाणीची नोकरी. आणि 84 साली रिटायर होताना 1984 ऑक्टोबरचा शेवटचा महिना, या महिन्यामध्ये रिटायरमेंट होताना मला असं वाटलं की आता थोडेच दिवस राहिलेत, आपण आशाबाईंना विचारूया की माझ्या रेडिओच्या कारकिर्दीतलं शेवटचं गाणं मी तुमच्याकडून गाऊन घ्यायचं असं ठरवलं. आणि ते माझे चाल आणि माझे शब्द गावेत अशी माझी इच्छा होती. आशाबाई शेवटी कबूल झाल्या. आणि आशाबाईंनी त्यावेळेस ते गाणं म्हटलं. तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट, माझी अधीरता मोठी, तुझे मौनही अफाट. तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट, माझी अधीरता मोठी, तुझे मौनही अफाट. तुझ्या एका हाकेसाठी कान जीवाचे करीते, तुझ्या एका हाकेसाठी कान जीवाचे करीते, सारी कपाटे शब्दांची रोज रोज धुंडाळीते. तुझ्या एका हाकेसाठी उभी कधीची दारात, तुझ्या एका हाकेसाठी उभी कधीची दारात, तुझी चाहूलही नाही होते माझीच वरात. तुझ्या एका हाकेसाठी, तुझ्या एका हाकेसाठी हाक मीच का घालावी, तुझ्या एका हाकेसाठी हाक मीच का घालावी, 7 सुरांची आरास मीच मांडून मोडावी. आले दिशा ओलांडून, आले दिशा ओलांडून, दिली सोडून रहाटी, दंगा दारात हा माझा, तुझ्या एका हाकेसाठी. या गीताचं जेव्हा ध्वनिमुद्रण चालू होतं त्यावेळेला एक चमत्कार घडला. तो असा की आकाशवाणीवर त्यावेळेची जी एकंदर यांत्रिक उपलब्धता होती, उदाहरणार्थ हेडफोन्स, मायक्रोफोन्स, अमुक त्यात यंत्रच ते शेवटी कधी कधी काम देत नाही. त्यामुळे हेडफोन्स काहीतरी नादुरुस्त झाले आणि मग असं वाटलं की आता काय करायचं. कारण आशाबाई दुसऱ्या दालनात बसून गाणार होत्या आणि एका विशिष्ट दालनामध्ये सगळे संगीतकार आणखीन वाद्यवादक असे होणार होते. तेव्हा त्यांच्या कानामध्ये वाद्यवादक काय वाजवतात ते जाणं आवश्यक होतं, पण तो हेडफोनच नादुरुस्त. पण आशाबाईंनी काय केलं की या ठिकाणी येऊन कुठला सूर आहे मला सांगा, हा सूर घेऊन त्या दालनात गेल्या आणि हेडफोन्सशिवाय त्या गाणं गायल्या. जी नवीन मंडळी या क्षेत्रात येऊ पाहत आहेत त्यांना आपल्या कलेचा स्तर किती उंच ठेवण्याची आवश्यकता आहे या उदाहरणावरून दिसून येतं. मला स्वतःला एक असं वाटतं की कालचं संगीत आणि आजचं संगीत आणि उद्याचं संगीत प्रश्न विचारला कोणी तर मी सांगतो त्यांना की काल संगीत, आजचं संगीत आणि उद्या होणारं संगीत. कालच्या संगीताने मला लाभला प्राण, कालच्या संगीताने मला लाभला प्राण, आजच्या संगीताने गुदमरतो हा प्राण. उद्या काय होईल सुरांचे, नाचतील ते डिस्को, संगीताचे भले कराया टाईम आहे किसको, असं मी काहीतरी म्हणतो. याला कारण असं की संगीत हे माध्यम म्हणून आम्ही वापरतो. मग देवाला नाव मिळतं, देवाला पैसे प्रतिष्ठा मिळते, पण संगीत या माध्यमाचा जो आम्ही उपयोग करतो त्याचं कधी आभारी होतो, त्याची पुष्टी आम्ही कधी करतो, त्याचं आरोग्य राखतो का तर नाही. जसं आपण एखाद्या स्वयंपाकघरात जातो आणि सुरीने टमॅटो कापतो, कांदा कापतो, काकडी कापतो आणि सुरी फेकून देतो, तसं या संगीताचं आम्ही कुठेतरी फेकून देतो. संगीताचं भलं माध्यम म्हणून आम्ही कधीही करत नाही. संगीताच्या द्वारे जे आम्हाला मिळते त्याच्याकडे आमचं जास्ती लक्ष आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यातून जर कुठेतरी लांब जायचं असेल किंवा जर टाळावं असं कोणाला वाटत असेल, वाटेल न वाटेल हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कशी चाल लावावी हा अगदी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कधी कधी असं मला म्हणतात की तुम्ही एवढी हलकी फुलकी गाणी का करता, हे लोकांनी मला विचारू नये आणि मी कधी कोणाला विचारू नये की ही तुम्ही अशी गाणी का केली, इतकी अवघड गाणी का करता.
तो त्यांच्या आनंदाचा भाग आहे, त्यांनी जरूर करावे. त्यांना अशी गाणी केली तरच त्यांना आनंद वाटतो. तिथे मग ते लोकप्रियतेच्या नादी लागतातच असं नाही. आणि ही लोकप्रियता ही जी एक बाब आहे ती इतकी व्यक्तिसापेक्ष आहे की ती तुम्हाला एक व्याख्या करून देता येत नाही. लोकप्रियता म्हणजे लोकांना प्रिय असलेलं काहीतरी काम, अशी ही जनरल व्याख्या झाली. पण लोकप्रियता म्हणजे नेमकं काय हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की लोकप्रियता मला नको, मला हीच गाणी करायची आहेत, तर त्याच्या दृष्टीने ती स्वतः आत्मप्रियता ही पहिली, लोकप्रियता ही नंतर येते. स्वतःला होणारा आनंद महत्त्वाचा, प्रेक्षकांना मिळणारा आनंद त्यानंतरचा. पण केवळ व्यवसाय म्हणून एखादी कला जोपासणं आणि कला म्हणून जोपासणं हे ज्याच्या त्याच्या मगदुरावर अवलंबून आहे किंवा ज्याच्या त्या इच्छेवर अवलंबून आहे. तरुतळी विसरले गीत, त्यात रुतडी विसरले गीत, हृदय रिकामे घेऊन फिरतो, हृदय रिकामे घेऊन फिरतो, इथे तिथे ते गीत, त्यात रुतडी विसरले गीत, त्यात रुतडी. संगीतातून मिळणारं सुख आणि आनंद याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आनंदी वृत्तीच मुळात असली पाहिजे आणि ती वृत्ती कमावण्याचं काम ध्यानात न होत असतं. मला स्वतःला वाटतं की ह्या व्यवसायामध्ये चढउतार अनेक येतात. आपल्याला कधी यश येतं, कधी अपयश येतं. ते काही आपल्या ठरवलेल्या गणितातून निर्माण होत नाही. ते त्या क्षणात जे काही घडतं ते घडतं. आपण म्हणतो अरे बाबा एवढंही करून मला यश नाही मिळालं वगैरे. नंतर जी उद्विग्नता येते ती मला हल्ली येत नाही. हा एक मोठा फायदा म्हणायला पाहिजे. आणि मी कोणाशी स्पर्धा करत नाही. मला जे काय मिळालेलं आहे ते मी आणखी माझ्या कष्टाने मिळवणार आहे. जेवढं त्यातून मिळेल ते मिळेल, न मिळेल हरकत नाही. त्यामुळे दुसरा एखादा आपल्या पुढे जातो आहे याचं मला कधी वैषम्य वाटलं नाही. मी माझ्या चालीने चालतो, तो त्याच्या चालीने चालतो. त्यामुळे तो पुढे, मी मागे. पण पुढे मागे हे सुद्धा रिलेटिव्ह टर्म्सच आहेत. मी आहे त्या ठिकाणी ठीक आहे ना, मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे, आनंदी आहे. आणि त्यामुळे श्रद्धामुक्त जीवनशैली जी आहे त्याची मला पुरेपूर ओळख आहे आणि त्यातूनच माझं आयुष्य सध्या आनंदी झालेलं आहे. तुम्ही म्हणाल की मग त्याचा व्यवसायाशी कसा काय तुम्ही संबंध जोडताय आनंदाचा, मग तुम्ही निष्क्रिय नाही का झालात? उलट नाही, प्रत्येक क्षणी मी अधिक सक्रिय झालेलो आहे. आणि मी काय करतो याचं मला पूर्ण ध्यान आहे, भान आहे. कसं तर बघा, पूर्वी मी आपल्याला माहिती असेल जी भक्तिगीतं लिहित होतो आणि आत्ता जी काही भक्तिगीतं म्हणून लिहितो त्याची थोडीशी श्रेणी वेगळी आहे असं मला वाटतं. पूर्वीचं जर आपण गाणं ऐकलं असेल, श्रीरामाचे चरण धरावे, याच्यामध्ये समग्र जर आपण पाहिलं तर थोडंसं वर्णनात्मकच ते आहे. फक्त श्रीरामाचे चरण धरावे हाच काय तो भक्तीचा भाव. आम्ही त्यात कितपत धरतोय नाही, आपण आपलं गाणं लिहायचं मोकळं व्हायचं, इतपतच त्या गाण्याशी त्या भक्तीशी माझा संबंध होता. ते असं होतं पुढे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन भावे, दर्शन मात्रे पावन भावे, श्रीरामाचे चरण धरावे. सती अहिल्या गगना माझी, शापित होऊन युगयुगोजी, सती अहिल्या गगना माझी, शापित होऊन युगयुगोजी, परिप्रभूजा पदस्पर्शाने, परिप्रभूजा पदस्पर्शाने, पाषाणासे जीवन द्यावे, पाषाणासे जीवन द्यावे, श्रीरामाचे चरण धरावे, चरण धरावे, चरण धरावे. हे त्या अर्थाने जर पाहिलं, रूढ अर्थाने तरी भक्तिगीत नाही असं नाही. ते भक्ती शब्द आहे, त्याच्यामध्ये रामाची भक्ती आहे, एखाद्या दैवताची भक्ती आहे, या दृष्टीने ते भक्तिगीत आहेच. परंतु नंतर ज्यावेळेला मी या ठिकाणी ध्यानाची चर्चा करतो त्यावेळी प्रश्न विचारतात, मग तुम्हाला कुठला देव, कुठल्या देवाचं ध्यान करतात? तर कुठल्या देवाचं ध्यान नाही, जो अगोचर आहे, जो चराचरात सगळ्या ठिकाणी आहे परंतु तो आपल्याला अनुभवाशिवाय कळत नाही, अशा एका तत्वाची मी गाठ घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ते म्हणजे स्वतःच्या आंतरिक असलेल्या ऊर्जेशी
ही सूक्ष्म व्हायला लागलेली आहेत. आत्मरसाची आतल्या रसाची जरा गोडी अधिक लागलेली आहे. पण याचा अर्थ जो काय संसार सभोवती आहे त्याकडे दुर्लक्ष अजिबात नाही, उलट अतिशय लक्षपूर्वक त्याचा आस्वाद मी घेतो आहे असं मला वाटतं. या संगीताच्या प्रांतामध्ये 3 मंडळी नेहमी कार्यरत असतात, विशेषतः सुगम संगीताच्या कार्यक्षेत्रामध्ये. एक तर असतो कवी, दुसरा असतो संगीतकार स्वरबद्ध करणारा, शब्द स्वरबद्ध करणारा, आणि नंतर तिसरा असतो तो गायक. गायक हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा घटक अशा दृष्टीने की तोच शब्द आणि सूर रसिकांच्यापर्यंत पोचवतो. आणि जसे शब्द खरे असावे लागतात त्याला असली चाल खरी असावी लागते, त्याचप्रमाणे शब्द आणि सूर आपल्या गळ्याच्या द्वारा पोचवणं जे असतं ते खरं खरं असायला पाहिजे. म्हणजे शब्दाचा अर्थ आपल्याला आधी कळायला पाहिजे, तो आपल्याला अभिप्रेत झालेला अर्थ तुम्हाला सांगणं, रसिकांना सांगणं, हेच त्या गायकाचं एकमेव कर्तव्य असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला एक स्वतःला असं वाटतं सुगम संगीताच्या बाबतीत की गायक हा मी गायक आहे हे जेव्हा विसरतो तेव्हाच खरी त्याच्या हातून चांगली गायनकृती होते. मी कसा गायक आहे बघा, मी ही जागा कशी घेतली बघा, असं झालं की समजावं त्या ठिकाणी ते शब्दविब्द गेले. मला आठवतं आहे की एक गाणं असं होतं, रोको मत आने दो, असं एकाने गायला सुरुवात केली. रोको मत आने दो, रोको मत आने दो, रोको रोको मत आने दो, रोको 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 मत आने दो. या पद्धतीने म्हटल्यानंतर याचा अर्थ असा होता की जे कोणी इकडे येणारे असतील त्यांना थांबवा, इकडे येऊन देऊ नका. पण त्याला इच्छा झाली की आपली गायकी आता इथे दाखवावी, म्हणून त्यांनी रोको मत आने दो करता करता रोको मत आने दो. ही व्हरायटी झाली तर नको असलेला मनुष्य आत यायचा, रोको मतच्या ऐवजी रोको मत आने दो व्हायचं. तर हा जो अर्थाकडे दुर्लक्ष, आता हे मी जे आपल्याला उदाहरण दिलं आहे थोडंसं अतिशयोक्तीचं असेल, पण असंच घडत असतं की जेणेकरून मूळ जी संहिता असते त्याला कुठे ना कुठेतरी डाग लागलेला असतो. हे जर वाचवायचं असेल तर गायकांनी आपण इंटरप्रिटेटची भूमिका घेतली पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की गायकांनी आपल्या गायनाद्वारे त्याचं भाष्य करायचं असतं संहितेचं, आणि ते भाष्य स्वरातून प्रगट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मग काय करायला पाहिजे, मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं की स्वरही खराच पाहिजे. आता खरा स्वर कुठला? खरा स्वर तोच की जो तुम्ही बोलताना सांगता, अरे या या असं म्हणता जो तुमचा सूर असतो तोच खरा असतो. या या हा सूर खरा नसतो. तेव्हा जी मंडळी खोट्या आवाजात गातात त्यांना खऱ्या भावना कधीही दाखवता येणार नाहीत. मग त्या हाताचा भावभावाचा कितीही आश्रय घेऊ देत, पण खरं काही त्यातून येणार नाही. खरं तेच की जो बोलण्याच्या आवाजात गायलं जातं तेच गाणं खरं असं मला वाटतं. आणि त्यावेळेला मग मी असा विचार केला की मग आपण मंडळींना शिकवावं, काही आपल्याला आलेला अनुभव सांगावा. या ठिकाणी मी गाणी शिकवतो असं नव्हे, गाण्याचा उद्गार कसा करता येईल यासाठीच मी प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी मग आवाज कमवायचा म्हणजे काय, तर मग त्याला शास्त्रीय ह्याची बैठक हवी की नाही, शास्त्रीय रागदारी ज्ञानाची बैठक हवी की नाही, रागदारी पद्धतीने गायला हवं की नाही वगैरे अनेक प्रश्न येतात, नाही असं नाही, पण तेही आवश्यक आहेत. कारण गळ्याला एक वळण देणं हाही महत्त्वाचा भाग आहे. पण गळा मुळात सुदृढ करणं म्हणजे गळा मुळात आपला असणं हे महत्त्वाचं आहे. तर गळा आपला कसा होईल याच्यासाठी गळ्याची ओळख करून देणं हे मी करण्यासाठी म्हणून कार्यशाळा हल्ली घेत असतो. हे जे वा केलं ना हे तुम्ही म्हटल्यानंतर आम्ही करायला पाहिजे. मी नेहमीच म्हणत गेलो आहे की सुगम संगीत सादरीकरण ही एक शब्दप्रधान गायकी आहे. शब्द हा तिथे महत्त्वाचा आहे. आणि जे काय गायकीतून
ज्याचं दर्शन घडायचं आहे ते शब्दार्थाचं आणि शब्दामागे असलेला भाव, त्या भावनेचं दर्शन आम्ही घडवतो शब्दप्रधान गायकीमध्ये. इतर गायकी जी असते उदाहरणार्थ शास्त्रीय गायनाची, त्याच्यामध्ये रागदर्शन असतं, राग प्रमुख असतो. त्या ठिकाणी त्या रागासाठी जे काय रागाच्या विस्तारीकरणासाठी जे काही शब्द आलेले असतात ते थोडेसे गौण असतात. राग हा महत्त्वाचा. राग शब्दांच्या द्वारे रागदर्शन, इथे शब्दांच्यामधून भावदर्शन हा फरक आहे. असं जर आहे तर मग शब्द महत्त्वाचे आलेच. शब्द सकस कसे असतील, शब्द कुठल्या तरी अर्थाशी निगडीत कसे झालेले असतील, संबंध काव्यामध्ये तोच अर्थ सतत 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 लोकांपुढे कसा राहील, अशी ती एकंदर गीतांची जी गुंफण आहे. पहिल्या अंतरात, दुसऱ्या अंतरात, तिसऱ्या अंतरात काय सांगायचं यासंबंधी नाही म्हटलं तरी ते थोडं एक प्रकारचं ज्याला आपण कलाकुसरीचं काम आहे असंच म्हणतो. तरी पण ते त्यामध्ये असलेली जे सहजपणा, सोपेपणा हा त्यामध्ये यायला पाहिजे. या पद्धतीने जेव्हा मी गीतांच्याकडे लक्ष द्यायला लागलो तेव्हा मग कुसुमाग्रजांच्या कविता काय आहेत, गाणी का नाहीत हे कळलं. काही बोलायाचे आहे, काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची, पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही. ह्या कवितेला आम्हाला चाल लावायची वाटली कारण ती गाण्याच्या जवळपासची आहे म्हणून. तर अशाही काही रचना असतात ज्याला आपण बॉर्डर लाईन म्हणूया, की जे जरा इकडे सूर लागलं की लगेच त्याचं गाणं होऊन जातं. तसं बघायला गेलं तर कविता लिहिणं किंवा गाणी लिहिणं हे माझ्या आयुष्यात योगायोगाने आणलं. किंबहुना ते नोकरीच्यामुळे मला करावं लागलं की चांगली गाणी हवी असतील तर मग आपण चांगली गाणी म्हणजे काय आपल्याला आधी कळायला पाहिजे आणि मग त्याचा आदर्श समोर ठेवण्यासाठी इतर कवींना सांगायचं बाबा अशी अशी तुम्ही लिहा म्हणून त्याच्यासाठी जो अभ्यास झाला त्यातून मग मी गाणी लिहायला लागलो. मग स्फूर्ती वगैरे यायला लागली. मग नवीन नवीन फॉर्म जे आहेत, आता उदाहरणार्थ तुमचा रुबाईचा फॉर्म, त्याच्यात मी एक लिहिलं आहे की झाडांना आला बहर ऋतू सरताना, झाडांना आला बहर ऋतू सरताना, बहरातील कोकिळ तान विरून जाताना. झाडांना आला बहर ऋतू सरताना, बहरातील कोकिळ तान विरून जाताना. येतो अन जातो वसंत ठरल्या वेळी, येतो अन जातो वसंत ठरल्या वेळी, तू आज भेटलीस या वाटा फुटताना. अशी एक जी तिसरी ओळ निराळ्या ठिकाणी जाते आणि पुन्हा चौथी ओळीचा संबंध पहिल्या दोन ओळीच्या यमकाशी असतो. अशी एक त्या रचनेचा एकंदर तो बंध आहे. तर पण ही सगळी जी दृष्टी आहे ही दृष्टी आत वळवण्याचं काम ओशोने केलं, स्वतःकडे वळवण्याचं काम ओशोने केलं. आणि त्यामुळे मग त्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही रुबाया मी लिहिल्या त्यातल्या काही आपल्याला एक दोन वाचून सांगतो. त्यात हिंदी आहेत, मराठी आहेत. त्यातल्या मराठी 4-2 सांगतो की आपण नेहमी म्हणतो हरी देईल बसल्या स्थळी हे खरे आहे, हरी देईल बसल्या स्थळी हे खरे आहे, पण एका जागी बसणे अवघड आहे. हरी देईल बसल्या स्थळी हे खरे आहे, पण एका जागी बसणे अवघड आहे. तन मनही अचल करा हो म्हणती ओशो, न मनात नसे न मनातच शांती आहे. असे एकंदर त्यांचं उद्गार. आणि नंतर खरा अनुग्रह आमच्यावर ओशोंनी काय केला असेल तो एकच, ओशोंनी अमुच्यावरी अनुग्रह केला, गंगोत्री स्वानंदाची दिली आम्हाला. आनंद बाहेर कुठे शोधायचा नसतोच. ओशोंनी अमुच्यावरी अनुग्रह केला, गंगोत्री स्वानंदाची दिली आम्हाला. आम्ही शोधित असता इथे तिथे आधार, स्वबळाचा ज्वालामुखीच जागृत केला. हा जो ओशोंनी आमच्यावर उपकार केला आहे त्या उपकारातून आम्ही आता त्यांच्याशी आमची भक्ती निगडलेली नाही, आता आम्ही आमच्यावर स्वतःवर भक्ती करतो.
आणि म्हणूनच ही जी दृष्टी त्यांनी दिली त्याला अनुसरून एक शेवटची रुबाई करुणा त्यांची. ओशोनी अमुच्यावरी अनुग्रह केला, ओशोनी अमुच्यावरी अनुग्रह केला, गंगोत्री स्वानंदाची दिली आम्हाला. आम्ही शोधित असता इथे तिथे आधार, आम्ही शोधित असता इथे तिथे आधार, स्वबळाचा ज्वालामुखीच जागृत केला. ओशोंशी जुळले नाते करुणा त्यांची, ओशोंशी जुळले नाते करुणा त्यांची. मजत्यानी म्हटले आपुला करुणा त्यांची, मजत्यानी म्हटले आपुला करुणा त्यांची. ओशोंशी जुळले नाते करुणा त्यांची. धरत्रीच्या कुशीमधी बिय बियाण निजली,